तर भाजपकडून कुणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे पाहूया। तर नागपूरमधून नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे। पंकजा मुंडे यांना बीडमधून उभं करण्यात आलेलं आहे। जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आलेला आहे। पीयूष गोयल यांना मुंबई उत्तरमधून उमेदवारी देण्यात आली आहे। मिहिर कोटेचा मुंबई उत्तर पूर्व, कपिल पाटील भिवंडीतून पुन्हा एकदा, तर मुरलीधर मोहोळ यांना पुण्याची उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर डॉक्टर सुभाष भामरे धुळ्यातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पुन्हा एकदा। तर नंदुरबारमध्ये हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रक्षा खडसे रावेरमधून, तर स्मिता वाघ जळगावमधून एक नवीन चेहरा। डॉक्टर भारती पवार यांना दिंडोरीची पुन्हा एकदा उमेदवारी। तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमधून पुन्हा एकदा, तर सुधाकर शृंगारे लातूरचे खासदार आहेत विद्यमान, त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आलाय। रणजितसिंह निंबाळकर माढातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। संजय काका पाटील सांगलीतून पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलेला आहे। अनुप धोत्रे अकोल्याचे जे खासदार आहेत त्यांचे हे पुत्र, त्यांच्यावर यावेळेला उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांना रामदास तडस वर्ध्यातून उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे।